बंधुवर्य, मी मराठी हिंदी दोन्हीमध्ये बोलेन, पण शक्यतो मराठीत बोलेन. प्रश्नोत्तर आले की हिंदीमध्ये बोलतात. कळवा मुकुंद जी काही कळवा मुकुंद एम्प्लॉईज युनियन ही जी कामगार संघटना आहे, ही कळव्याला मुकुंद आयर्न स्टील नावाची फार मोठी स्टील कंपनी आहे. त्याच्यामध्ये जे कोणी हजारेक कामगार आणि स्टाफ जे काम करत आहेत त्यांचं ते एकमुखी प्रतिनिधित्व आहे, म्हणजे मान्यताप्राप्त युनियन आहे. आता ही जी मान्यताप्राप्त युनियन आहे ही इंडस्ट्रियल कोर्टाने मतदान घेऊन त्याला मान्यता दिलेली आहे. परंतु काही कामगार त्यांचे पुढारी यांच्याशी साठारोटा करून व्यवस्थापनाने एक करार आधीच करून टाकला आणि त्यानंतर मग यांची निवडणूक झाली, हे निवडून आले. त्यामुळे यांचा वेतन करार पेंडिंग आहे, तो प्रलंबित आहे. यांच्या अनेक आर्थिक मागण्या ह्या दाबून टाकण्यात आलेल्या आहेत आणि आता जो ज्या काही कामगार नेत्यांकडून करार करून घेतला आणि हे नंतर निवडून आलेले लोक आहेत यांच्याशी आता मॅनेजमेंट काही अटी टाकते आणि त्या अटी ह्या जाचक आहेत. आता ते जाचक का आहे हे समजून घेणं फार महत्वाचं आहे की झालेल्या करारानंतर या कामगार नेत्यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत की ही जी काही कळवा मुकुंद एम्प्लॉईज युनियन आहे ती या मुकुंद स्टील आयर्न मध्ये काम करतात आणि यांचं ऑब्झर्व की जो पत्रकार परिषद है वो कड़वा मुकुंद एम्प्लॉयज़ यूनियन की है और ये यूनियन जो मुकुंद आयर्न एंड स्टील कंपनी है इसमें करीब करीब 1000 मजदूरों की जिसको कहते हैं रिकॉग्नाइज यूनियन है. अब इन्होंने जो मांगे रखी है ये इलेक्टेड मेंबर्स है और इनका इलेक्शन तो इंडस्ट्रियल कोर्ट ने करवाया है, तो ये एक बात हो गई. अभी इनकी जो मांगे हैं वो 15 साल से मंजूर नहीं की गई. अंदर में फैक्ट्री के अंदर में इनके कामगारों को मारा गया है, जिसको हम दहशत कह सकते हैं. ऐसे दहशत करने के लिए कुछ गुंडों का इन्होंने मैनेजमेंट ने इस्तेमाल किया है. 2 गुटों में लड़ाई मारामारी ऐसी, इसमें 4-5 लोग सस्पेंड हुए हैं. तो ये इस तरीके से इनकी जो इकाई है, जो स्ट्रेंथ है, जो यूनिटी है 1000 लोगों की, वो तोड़ने की कोशिश हो रही है. अब यहाँ पे आपको शायद मालूम होगा ये वीरेन शाह नाम के बहुत बड़े उद्योगपति थे. इनकी ये कड़वा मुकुंद आयर्न की कंपनी है, लेकिन अभी ये बजाज फैमिली के जो जिसको कहते हैं नीरज बजाज, उनकी कंपनी है ये. और इन्होंने यहाँ पे जो इन्वेस्टमेंट की, यहाँ की जो ज़मीन ली, अब ये ज़मीन दूसरी जगह पे बेच के जाना है. और कहाँ पे जाना है? तो महाराष्ट्र से बाहर होस्पेट में, कर्नाटका में जाना है. क्या ये सही है? क्या ये ज़मीन बेच सकते हैं? ये ज़मीन बेच नहीं सकते, क्योंकि ये ज़मीन सरकार की ज़मीन है, जिसको यूएलसी एक्ट 1976 के अंडर है और जिसको कानूनन ये सरकार की ज़मीन कोई भी उद्योगपति नहीं बेच सकता. हालांकि ये ज़मीन इन मज़दूरों ने अपने घर के लिए, हमें घर बनाने के लिए हमारा अधिकार जो है, हमको घर बना के दे दो, ये भी मांग रखी है. ये मांग होने के कारण वो ज़मीन बेच नहीं सकते, इसलिए वो मांग वापस लो. इनके बाकी सारे इकोनॉमिक डिमांड्स उन्होंने पीछे रख दिए. ज़मीन का हक, घर का हक जो कानून है वो मानने को तैयार नहीं. जब तक ये मांग पीछे नहीं लेते तब तक वो इनकी इकोनॉमिक डिमांड नहीं देंगे. इस तरीके से एक दहशत मैनेजमेंट ने रखी है और एग्रीमेंट उन्होंने बनाया और कह रहे हैं आप अंगूठा लगाओ. ये इनको मानने को तैयार नहीं. ये कहते हैं हमारी मांगे दिवाली के पहले दे दो, हमारे बोनस जैसी मांगे हैं, हमारे और सारे आर्थिक मांगे उसको करो, और बाकी हम तो अभी कानूनन घर का मांग कर रहे हैं. और ये ज़मीन तो आपकी नहीं है, सरकार की है, तो सरकार की ज़मीन सरकार भी नहीं बेच सकती है. ऐसा जब कानून है तो कोई भी मुख्यमंत्री हो उसको यहाँ पे नीरज बजाज जी को कहना पड़ेगा कि भाई आप गलत कर रहे हो. न्यायमूर्ति धर्माधिकारी साहब ने जो 2014 में निर्णय किया है उसके मुताबिक बम्बई शहर, ठाणा शहर की और देश महाराष्ट्र की जितनी ह्यांची एकमेव संघटना आहे आणि स्टाफ युनियन जे आहेत यांची पण संघटना आहेत. एका काळी कॉम्रेड यशवंतराव चव्हाण हे स्टाफ युनियनचे नेते होते. एका काळी डॉक्टर दत्ता सामंत हे या कामगारांचे नेते होते. कळव्यामध्ये तुंबळ युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. असा यांचा एक वारसा आहे.
आणि आता आम्ही जी लढाई करतो ते राहुल बजाजनी जमीन विकरून कर्नाटकात पळून जाऊ नये आणि महाराष्ट्रातल्या या कामगारांचं आणि महाराष्ट्र सरकारचं नुकसान करू नये आणि यांचे हक्क त्यांना द्यावेत याकरता आम्ही हस्तक्षेप करायची विनंती करतो. आजची पत्रकार परिषद कळवा मुकुंद एम्प्लॉईज युनियन या कामगार संघटनेच्या वतीने घेण्यात आली. या कामगार संघटनेच्या वतीने जरी पत्रकार परिषद असली तरी त्या ठिकाणी मी स्वतः आणि शिशिर ढवळे हे आम्ही दोघे जण कामगार संघटना कृती समितीचे नेते म्हणून त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत आणि त्यांच्या मागण्या ह्या व्यवस्थापनाकडे आणि सरकारकडे नेण्याकरता यापुढे जे जे काही करावं लागेल ते करण्याकरता ही पत्रकार परिषद आहे. मागण्या काय आहेत? मागण्या मुख्यतः त्यांचा दिवाळीचा पूर्वीचा बोनस झालेला नाही आहे, त्यांच्या अन्य काही आर्थिक मागण्या ज्या त्या प्रलंबित आहेत 2018 पासूनच्या आहेत याची निवेदनं ही अर्थातच व्यवस्थापनाला दिलेली आहेत, सरकारला दिलेली आहेत. मग त्याच्यामध्ये मला वाटतं म्हणजे एकूणच आर्थिक मागण्यांचे 5-6 मुद्दे जे आहेत त्याचं निवेदन तुमच्याकडे आम्ही दिलेलं आहे, ते तुम्ही वाचा. त्यात सर्वात महत्त्वाचं जर काय असेल तर कारखान्याच्या जमिनीवरती घराचा हक्क आहे असा त्यांनी अर्ज केला आणि तो न्यायालयात सुद्धा अर्ज केलेला आहे. त्यामुळे कंपनी जमीन विकू शकत नाही आहे आणि म्हणून एक अटी घालून त्यांनी एक करार ह्यांच्यासमोर ठेवला. त्या अटी इतक्या जाचक आहेत तर तो त्यांनी टाकलेल्या अटी हे स्वीकारणार नाहीत. कारण ती अट काय आहे की जमीन विक्रीसाठी तुम्ही जे काही तक्रार करताय, केस करताय ती मागे घ्या, तर आम्ही तुमच्या आर्थिक मागण्या मान्य करू असं व्यवस्थापन म्हणतं. केवळ आर्थिक मागण्या मान्य करण्याकरता घरांचा हक्क सोडून देणं हे योग्य होणार नाही आहे. किंबहुना वाटाकडे न करता दडपशाही करणं, लोकांना काढून टाकणं असा मॅनेजमेंटने जो काही पवित्रा घेतला आहे त्याविरुद्ध हे आंदोलन आहे. या पत्रकार परिषदेनंतर अंबरनाथ बदलापूरपासून सायकल रॅली, मोटर रॅली काढून 1000 कामगार त्या कंपन्यामध्ये आहेत. त्यांच्या बरोबरीने आम्ही सुद्धा त्यांना मदत करू, त्या आंदोलनामध्ये समिष्ट होऊ, हा एक भाग. पण या निमित्ताने एक गोष्ट स्पष्ट दिसते ती ही की कळवा मुकुंद आयनची जी काही जमिनीची कारखान्याची जागा आहे ही त्यांच्या मालकीची तरी कुठे आहे? कारण ती तर महाराष्ट्र सरकारच्या मालकीची आहे. आणि आता चित्र असं दिसतं की नीरज बजाज हे बजाज जे काही कॉर्पोरेट उद्योग आहे त्याचे आता सर्व आहेत. त्यांनी कळवा मुकुंद आयनवरती, स्टील कंपनीवरती आता त्यांची मालकी आहे. आणि आता असं कळतं की त्यांची गुंतवणूक ही मुंबईच्या बाहेर कर्नाटकामध्ये होस्पेटला आहे. त्या ठिकाणी हा मुकुंद आयनचा कारखाना शिफ्ट होतो आहे आणि या ठिकाणी जमीन विक्रीला त्यांना परवानगी हवी आहे. म्हणजे जी जमीन त्यांची नाही आहे, जी जमीन महाराष्ट्र सरकारची आहे ती विकण्याकरता कोर्टाचा अडथळा असताना महाराष्ट्र सरकार, मग ते देवेंद्र फडणवीसांचं असो किंवा उद्धव ठाकरेंचं असो, हे सरकार जमीन कशी काय विकू शकते? हा सुभाष देसाई जे उद्योगमंत्री आहेत, हसन मुश्रीफ जे कामगार मंत्री आहेत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सर्वांना कामगारांनी पत्र लिहून विनंती करून मागितलं आहे. आणि आमचंही म्हणणं आहे की मुंबई उच्च न्यायालयामध्ये कामगार संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य यांचा एक रिट अर्ज पेंडिंग आहे. न्यायमूर्ती धर्माधिकारी यांचा निवाडा अंमलात आणा आणि 1 ऑगस्ट 2019 GR रद्द करा. तसंच याही सरकारने त्याच पद्धतीने अजून एक GR आणलाय, तोही रद्द करा ही आमची मागणी आहे. मग महाराष्ट्र सरकार आत्ता ही जमीन विक्री करायला नीरज बजाजना परवानगी कशी काय देऊ शकते? आणि म्हणून न्यायालयामध्ये प्रवेश असताना सरकार GR काढून सरकारच एक बेकायदेशीर कृती करीत आहे असं कामगार संघटना कृती समितीचा सहनिमंत्रक म्हणून माझा आरोप आहे. आणि आरोप करून आम्ही गप्प बसणारे लोक नसून कोर्टातच आहोत. जाब तर कोर्टात सरकारला विचारू. आणि हा जो जमीन विक्रीचा अधिकार सरकारची जमीन असली ते सरकार कशाकरता जमीन देऊ शकते? तर निवाऱ्याकरता देऊ शकते, शिक्षणाच्यासाठी देऊ शकते, हॉस्पिटल बांधणीकरता देऊ शकते, पण बिल्डरांना टॉवर उभे करायला देऊ शकत नाही. कारण बिल्डरांची ती जमीनच नाही आहे, ती सरकारची भाडेपट्ट्याने दिलेली जमीन आहे. आणि म्हणून कळवा मुकुंदचा मुद्दा हा एक सिम्बॉलिक सुद्धा नाही आहे, तर एक डायरेक्ट उदाहरण आहे की सरकारने ताबडतोब आम्ही जे म्हणतो त्याच्यात हस्तक्षेप करावा.
मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून यांच्या मागण्या मंजूर करण्याकरता कळव्याच्या व्यवस्थापनाला सांगाव्यात. हसन मुश्रीफ हे लेबर मिनिस्टर झाल्यानंतर कामगारांच्या सगळ्या संघटनांना ऑनलाईन एकदा भेटले. 10 दिवसात कामगार कायद्याबद्दल प्रश्न उपस्थित की आम्ही जे केले, आम्ही मिटिंग घेऊ म्हणून सांगितलं, पण त्यांनी अजूनही मिटिंग घेतली नाहीत. जमीन विक्रीसाठी अशा तऱ्हेने जर ते नीरज बजाजला परवानगी देणार असतील तर हसन मुश्रीफ गो बॅक असा नारा कामगारांना पण द्यावा लागेल. आणि अशीच गोष्ट आम्हाला अजित पवारांना पण सांगायला लागेल की पूर्वीचं सरकार आणि आत्ताचं सरकारमध्ये काहीतरी फरक आहे. हे महाविकास आघाडी दाखवण्याचा हा कालखंड असताना तुमच्यात फरक दिसत नाही. तो जमीन विक्रीच्या बाबतीमध्ये सरकारच्या मालकी जमीन कॉर्पोरेट उद्योगधंद्यांना वेळेला विकू नका, हे आम्ही कामगार संघटना कृती समिती म्हणून यांच्या वतीने सांगतो. आणि आम्ही पण कोर्टामध्ये आहोत, यांची पण केस कोर्टात आहेत, यांच्या मागण्या मंजूर करावा अशी आमची विनंती आहे. मंत्री आहेत आणि जितेंद्र आव्हाड म्हाडाचे प्रमुख आहेत, यांची कृती या जमिनी घ्यायला पाहिजेत. म्हाडाच्या नेतृत्वाखाली लोकांना घरं बांधून द्यायला पाहिजे, ती परवडणाऱ्या दरात बांधून द्यायला पाहिजे. त्याच्याऐवजी ते चक्क जमिनी चणे फुटाण्याच्या भावाने विकतायत. आणि त्याचं एक उदाहरण म्हणून मी तुमच्याकडे कळव्याचं मुकुंद आयर्न स्टीलचं उदाहरण देतो. मुकुंद आयर्न स्टील ही अजूनही एक चांगली स्टील कंपनी आहे. स्टील कंपन्यांचं भारतामध्ये गरज आहे, मग ते खाजगी असू दे किंवा राष्ट्रीयकृत असू दे. भारतामध्ये स्टील, कोळसा, ऑइल, तेल याची नितांत गरज आहे. कारण आपल्या बांधकाम क्षेत्राला याचा अत्यंत महत्वाचा हा भाग आहे. या नफ्यातल्या कंपन्या आहेत, दाखवताना ते तोट्यात दाखवतात. जमिनीतून त्यांना प्रचंड करोडो रुपये नफा मिळालेला आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जातात आणि जनतेच्या पैशातूनच ते व्यवहार करत असतात आणि जनतेलाच ते फसवत असतात. आणि म्हणून या कामगार संघटनेने जे चाणाक्षपणे निवेदन केलेलं आहे की आम्हाला कळवा मुकुंद आयर्नच्या जमिनीवरती आमच्या घरांचा हक्क आहे, कारण ही जमीन महाराष्ट्र सरकारची आहे, म्हणून कायद्यान्वये आमच्या घरांचा हक्क आहे. हा हक्क कापड कामगारांनी मिळवलेला आहे. हा हक्क महाराष्ट्रातल्या, मुंबईतल्या प्रत्येक गरीब माणसाला या देशातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या घटनेतून हा मूलभूत अधिकार म्हणून आहे. म्हणून तो कायदा झाला, अर्बन लँड सीलिंग ऍक्ट 19. महाराष्ट्रातल्या बहुसंख्य मोठ्या कंपन्या या ब्रिटिशांच्या काळापासून किंवा स्वातंत्र्यानंतर किंवा महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर या ज्या जमिनी तुम्हाला दिसतात, मोठमोठे कारखाने दिसत आहेत, याच्या खालची जमीन ही महाराष्ट्र सरकारची आहे. आणि ही महाराष्ट्र सरकारची जमीन कुठे 51 वर्षाच्या लीजने असेल, कुठे 99 वर्षाच्या लीजने असेल. लीज संपल्यानंतर सुद्धा ही जमीन अजूनही त्या मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांकडे आहे. काही कंपन्या चालू आहेत, अनेक कंपन्या बंद आहेत. कळव्याची कंपनी मुकुंद आयर्न स्टील ही चालू कंपनी आहे. या मधल्या कालखंडामध्ये बजाज नावाचा जो काही उद्योगपती आहे, तुम्हाला राहुल बजाज हे नाव माहीत असेल, पण त्यांचे चिरंजीव नीरज बजाज हे मोठे अर्थशास्त्रज्ञ पण आहेत. त्यांनी या कळव्याच्या मुकुंद आयर्नमध्ये मालकी हक्क जवळजवळ मला वाटतं पूर्णपणे मालकी हक्क घेतलेला आहे. याच्यातून प्रश्न असा निर्माण होतो की ही जमिनीची मालकी मुकुंद आयर्नची होती का नव्हती. जमिनीचा मालक हा सदा सर्व काळ महाराष्ट्र सरकारच असू शकतो आणि आहे. असं असताना राहुल बजाजने गुंतवणूक केली. नंबर 1 ची गोष्ट, अर्थातच ती कायदेशीर गुंतवणूक असू शकत नाही, कारण कायद्यान्वये महाराष्ट्र सरकारच्या या कृतीला आक्षेप घेणारे दोन अर्ज मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये आहेत. ते कामगार संघटना संयुक्त कृती समिती म्हणून आहेत, ज्याचं मी स्वतःच सहनिमंत्रक आहे. आणि निवारा अभियान मुंबई म्हणून सुद्धा एक मुंबई हायकोर्टामध्ये अर्ज आहे. ही ULCची जमीन अशी ज्यांना ज्यांना भाडेपट्ट्याने दिली, लीजने दिली आहे, ती सरकारने परत घ्यावी जर धंदा बंद असेल तर. आणि त्या ठिकाणी कामगारांच्या घरांचा हक्क आहे असं आमच्या हायकोर्टमधल्या याचिकांमध्ये म्हटलेले निवारा अभियान मुंबई म्हणून आणि कामगार संघटना संयुक्त कृती समिती म्हणून.
या ठिकाणी कळवा मुकुंद आयनच्या संदर्भामध्ये हाच प्रश्न आहे. राहुल बजाजने कोणत्या जमिनीचे पैसे मोजले हा एक भाग. हायकोर्टाची याला परवानगी आहे का? कोर्टामध्ये या केसेस आमच्या पेंडिंग असताना अशी जमीन विक्री ही बेकायदेशीर असू शकते, भले कित्येक हजार कोटीची ती असण्याची शक्यता आहे. नंबर दुसरा मुद्दा, आमच्या संघटनेच्या या अनुभवात असं दिसतंय की कर्नाटकामध्ये एका ठिकाणी मला वाटतं होस्पेट नावाच्या ठिकाणी, ते तालुक्याच्या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे, त्या ठिकाणी कळव्याची ही कंपनी मुकुंद आयन, पूर्वी वीरेन शहात म्हणजे भाजपचे पूर्वीचे फार मोठे नेते होते, यांनी ही बजाजला हस्तांतर केल्यानंतर बजाज ही कंपनी हॉस्पिटल सुरू करणार आहे. म्हणजे कर्नाटकामध्ये मुंबई आणि ठाण्यातल्या अनेक कंपन्या इथे बंद दाखवायच्या, कर्नाटक किंवा गुजरातमध्ये सुरू करायच्या, ज्या ठिकाणी भाजप शासित राज्य आहेत, त्यांच्याकडून काही कर सवलती मिळवायच्या, जमिनीच्या सवलती मिळवायच्या, आणि इथली जमीन घेताना आणि विकताना सरकारचं म्हणजे जनतेचं नुकसान करायचं, हे जेव्हा ढळढळीतपणे आम्हाला दिसतंय त्याला आम्ही आक्षेप घेतोय. आणि आम्ही आक्षेप घेतोय म्हणून या कामगार संघटना ते सांगतायत की तुम्ही जमीन विक्रीला जो हरकत घेतलेली आहे ती अट मागे घ्या, नाहीतर आम्ही तुमच्या आर्थिक मागण्या देणार नाही. आणि म्हणून 2015 पासून ते 2021 पर्यंत ज्यांच्या अंतर्गत आर्थिक मागण्या छोट्या असतील किंवा मोठ्या असतील त्या मंजूर करायच्या नाहीत आणि त्या प्रलंबित ठेवायच्या. आधीचे लोकांकडून वेगळा करार करून घ्यायचा आणि हे आल्यानंतर ह्यांना सांगायचं तुम्ही या अटींवरती सही बऱ्यापणाने सही करा, नाहीतर आम्ही तुम्हाला बघून घेऊ. या पद्धतीने दडपशाही तंत्र व्यवस्थापनाने अवलंबलेलं आहे. आणि त्याच्यातलं खरं सूत्र हे आहे की त्यांना ह्यांच्याकडून मोकळं रान हवंय, ह्यांचे अधिकार सोडून द्यावेत ते हवेत. त्यांना जमीन विकून हॉस्पिटलला जायचंय, जमीन विकून जी त्यांची नाहीये ती जमीन विकून त्यांना करोडो रुपये मिळवायचे. आणि मुंबईमध्ये ऑलरेडी संपूर्ण गिरण गावामध्ये इंजिनिअरिंग कंपन्यांचं किंवा टेक्सटाईल झालं, इंजिनिअरिंग झालं, केमिकल झालं, या सगळ्या कंपन्यांची किमान मी 100 टॉवरची उदाहरणं देईन. तुम्हाला केवळ आदर्श कंपनीचा आदर्श तुम्हाला माहिती आहे किंवा तुम्हाला कॅम्पाकोला माहिती आहे, परंतु अशा 1000 कंपन्या आहेत मुंबईमध्ये की ज्या सरकारच्या जमिनीवर आहेत, परंतु त्या ठिकाणी टॉवर निर्माण झालेले आहेत जे सगळे बेकायदेशीर आहेत.